तर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आणि त्यांनी कागदोपत्री पुरावा द्यावा असं आता प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। केवळ आरोप करून प्रसिद्धी करणं योग्य नाही असंही सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले। वडेट्टीवार यांच्या आरोपांवर प्रताप सरनाईक यांनी हे उत्तर दिले। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राइम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा आओ लुटो, महाराष्ट्र बेचो अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे। मी बघा ती 300 नाही 200 कोटी मी ते काल रात्री आणि आज सकाळी टीव्हीवर बघितलंय। विजय वडेट्टीवार फार मोठे नेते आहेत, माझे विरोधी पक्षनेते होते। त्यांनी मला असं वाटतं काही आरोप वगैरे करत असताना, कारण शेवटी मी राज्याचा जबाबदार मंत्री आहे, शिवसेनेचा नेता आहे, काही आरोप करत असताना त्यांनी काही कागदोपत्री पुरावा दाखवणं किंवा मीडियाला देणं गरजेचं आहे। फक्त आरोप तर काय हो, मंत्री म्हटल्यानंतर ते आरोप होतच राहतात। मी सुद्धा कालपासून शोधतोय की बाबा हे 200 कोटी रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे तरी कुठे, आणि फक्त 3 कोटीत मी घेतली असेल। त्यामुळे मी सुद्धा शोधाशोध करतोय। त्यांनी पुरावा द्यावा आणि पुरावा दिल्यानंतर तुमच्या समोर मी येऊन काय भूमिका त्यांची आहे आणि काय भूमिका आमची आहे हे निश्चित सांगेल। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, राज्याचा कारभार हाकत असताना मंत्र्यांवर रोजच्या रोज आरोप होतच असतात, परंतु आरोप होत असताना कागदोपत्री जर पुरावे कोणी दिले किंवा त्या पद्धतीची माहिती जर मीडियाला किंवा आम्हाला दिली तर आम्ही त्यावर कारवाई करू शकतो। उगाच आरोप करायचे आणि प्रसिद्धी करायची हे पण योग्य